बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. आज 4 ऑगस्ट 2026 वार मंगळवार पहाटेचे म्हणजे सकाळचे 8 वाजलेले आहेत. लोणीकण ते थेऊर अष्टविनायकापैकी एक गणपती या मार्गावर आपण जात आहोत. थेऊर गावामध्ये काही पुजारी मंडळींचं काम माझ्याकडे आहे, त्यासाठी आपण जात आहोत. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. काल सोमवार होता, 3 ऑगस्ट 2026 वार सोमवार. माझा वाढदिवस 77 वर्ष पूर्ण होऊन 78व्या वर्षात पदार्पण. परंतु गेले 3 वर्ष मी जीवन जगत आहे असं नाही, दिवस घालवत आहे. श्वास आहे, प्राण आहे म्हणून जीवन आहे. माझी सौभाग्यवती स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं निधन झालं आणि मी एकाकी झालो. परंतु तिचा अंतिम शब्द हा परमेश्वराच्या नामस्मरणाचा न होता, माझं कार्य सुरू ठेवा, माझ्या हातात हात दिला आणि ती शांत झाली. त्यानुसारच मी हे कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. खरं म्हणजे मला त्यावेळेला जगण्याची इच्छा अजिबात नव्हती. कारण आमचं सहजीवन 51 वर्ष झालं. परंतु अंतिम इच्छा ही पाळायलाच पाहिजे. आणि तोच मनुष्य, तोच पती, तोच पुरुषार्थ खरा असतो. या दरम्यान मध्ये 4 ते 5 स्थळं मला विवाहासाठी आली, ती पण चांगल्यापैकी श्रीमंत घराण्यातील, काहीही काम न करण्यासाठी. परंतु पत्नीचा दर्जा मी कोणालाही देऊ शकत नाही. बहीण मानेल, मुलगी मानेल, मावशी मानेल, काकी मानेल, दादी मानेल, नानी मानेल, परंतु एकमेव माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा दर्जा मी कोणालाही देऊ शकत नाही. हे माझं अभिवचन आहे. आजच्या कार्याची सुरुवात आपण रात्री जे आपण बघितलं, मेष, वृषभ, मिथुन, कर्क या 4 राशी ऑगस्ट महिन्याची भविष्यवाणी आपण करत आहोत. राहुल नरेंद्र पाटील यांनी खास करून मला स्मरण दिलं. त्यांच्या ह्या आव्हानानुसार आपण पुढच्या राशी घेणार आहोत. 5 नंबरची राशी सिंह आहे, स्वामी रवी आहे. यांना ढय्या 7.5 हे लक्षात घ्या. ढय्या 7.5चा शनी हा रवीचा पुत्र आहे. परंतु 7.5 कोणालाही सुटली जात नाही, त्याच्यातून माफी मिळत नाही. 7.5 मधील गुन्ह्याला माफी नाही, हे शनीचं अभिवचन आहे, वाक्य आहे, घोषवाक्य आहे. देवादेकांनाही भोगायला लावलं आहे, महादेवांनाही भोगला आहे, हरिश्चंद्रांनी भोगला आहे. इंदिरा गांधीचा खून झाला, महात्मा गांधीचा खून केला, अशा मान्यवरांचे संकट, गणपतीचा शिरच्छेद झाला, हे सर्व 7.5. म्हणून 7.5 मध्ये आई वडिलांना जो धरून चालेल त्याला 7.5 ही सौम्य जाते. आणि जेवढी तुम्ही आई वडिलांची सेवा कराल, हा शनी आपणाला धनी होतो. आणि मला याचा स्वतः अनुभव आहे.
सिंह राशी स्वामी रवी, सर्व कार्यात अद्वितीय यश आपण संपादन कराल. समस्त सिंह राशी व्यक्तींना ऑगस्ट महिन्याचा प्रारंभीचा काळ हा जरा मनाविरुद्ध वातावरणाचा तशाच प्रकारे घटनाचा असणार आहे. ही स्थिती 15 दिवस पावेतो असणार आहे. त्यानंतरचा काळ हा आपले मुठ्ठी में असाच असणार आहे. आपली इच्छा त्याप्रमाणे काम, त्यातून होणारे कार्याचं अद्वितीय असे यशप्राप्ती होणार आहे. उंच उंच अतिउंच जाण्याची ग्रहस्थिती आपणास साथ देणारी आहे. फक्त आपल्या मनाची तयारी असायला हवी. आपले कार्य करण्याची इच्छा असल्यास यशापाठोपाठ यश आपल्याला मिळत जाणार आहे. आपण नोकरी करताना वेळेचे बंधन पाळा. दिनचर्या कार्यात सुद्धा वेळेचे बंधन पाळणे अत्यंत आवश्यक आहे. आपली बढती पगारवाढ होणारच आहे. नोकरी असो की रोजगारीची कामे असो, त्या घरकामाने आपण गडी असा का व्यावसायिक असा का राजकारणी असा, ड्रायव्हर मंडळी, भिकारी सुद्धा अधिक आर्थिक प्राप्ती होणार आहे. सत्य जाणून सत्य जाणावे हे तत्व या महिन्यात फार उपयोगी पडणार आहे. अमावस्येच्या जवळपास मात्र प्रवास टाळावा. शक्यतोवर आणि आवश्यक असेल तर स्वतः वाहन चालवू नये. बाहेरचे खाणेपिणे टाळावे. शारीरिक अस्वस्थता निर्माण होण्याचे योग अधिक आहेत. उधार उसनवारीचे व्यवहार, त्याप्रमाणे प्रलोभनकारक व्यवहार टाळावेत. उपासना सर्वांसाठी जे सिंह राशी आहे त्यांच्यासाठी घरातून बाहेर पडताना, घरातून येताना पूर्व दिशेकडून नेहमी ये जाय करावी. शेंदूर लावलेल्या मूर्तीचे दर्शन सकाळी 10च्या आत आपण करावे. पांढरे व काळ्या रंगाच्या मूर्तीचे दर्शन आपली इच्छा असेल तर सूर्यास्तानंतर रविवारी जेवण सकाळी पोळी, चपाती, पराठा खावा. याच्यानंतर 6 नंबरची राशी कन्या राशी, स्वामी बुध आणि आराध्य दैवत गणपती. सर्वांनाच उत्तम महिना. कन्या राशी समजताना ऑगस्ट 2026चा महिना अत्यंत उत्तम जाणार आहे. मागील काळातील काही अडचणी असलेल्या असतील त्या अडचणी दूर होतील, परंतु विवाह संबंधित घटस्फोट संबंधित कोर्टात दावे सुरू असल्यास त्यात मात्र असलेल्या चिंता अधिक वाढणार आहे. याबाबत आपण स्वतः कायदेशीर बाबीकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. यात समझोता होत असल्यास जरूर समझोता करावा. तरुण तरुणी वर्गात ऑगस्टचा हा महिना सुखद आनंदाचा लाभ देणारा असणार आहे. आपली काही इच्छा असल्यास, आपणास काही करायचे असल्यास त्याविषयी आपण कार्यारंभ करावा. त्यात आपणास यश मिळणार आहे. प्रेमयोग प्रकरणे सुरू आहे, त्यास आपणास पुढील मार्ग सुरळीत असणार आहे. आपली इच्छा असल्यास शुभमंगल सावधान पण होणार आहे, पण या विवाहास मातृपितृ आशीर्वादाची गरज असणार आहे. अन्यथा सांसारिक सुख अपत्यप्राप्तीत अनेक समस्या या उभ्या राहतील. व्यावसायिक आहे त्या जागेतच आपण व्यवसाय वाढवू शकतात, अथवा आर्थिक सबळ आपल्यात असल्यास आपण आपले व्यवसायाचे शाप मालमध्ये परिवर्तन करू शकतात. राजकारणी व्यक्तींना यश मिळवून देण्याचे योग प्रखर आहे. नवीन वर्षातील ऑगस्ट मास हा आपणाला उद्याची पहाट झाल्याशिवाय राहणार नाही असा उत्कर्षाचा काळ या सिंह राशी व्यक्तींना आहे. उपासना, आपण बाहेर पडताना आणि परत येताना दक्षिण दिशेकडून यावे. पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. सायंकाळी काळे पाषाणाची पांढरे मार्बल मूर्ती देवी देवताचे दर्शन घ्यावे. सूर्यास्तानंतर रात्रीचे जेवणात आपण अख्खे हिरवे मुगाचा वापर जरूर करावा. 6 नंबरची राशी झाली. 7व्या नंबरची तुला राशी आहे. हिचा राशी स्वामी शुक्र आहे. अनेक संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. दोघी हातांनी किती घेता येईल असे प्रश्न तुम्हाला पडणार आहे. फार भाग्यवान ऑगस्ट महिना असणार आहे. येता ऑगस्ट महिना हा ज्याची राशी तुला आहे, या सर्वांना सुखकारक, समाधानकारक, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणारा महिना आहे. फक्त आपणास या संबंधित कार्य करण्याची मात्र गरज आहे. इच्छा असल्यास या महिन्यात आपण स्वतः वाहन घेऊ शकतात, परंतु बाहेरगावी दूरवर जाताना मात्र स्वतः वाहन चालवू नका. दूरवर प्रवास मात्र शक्यतो टाळावा. अत्यावश्यक असल्यास मातापिता समवेत प्रवास करावा.
आपल्याला तीर्थयात्रा करायची आहे, कुठल्याही धार्मिक विधी करायचे आहे तर माता पित्याशिवाय करू नका. प्रवास यापूर्वी वाहन अवश्य सर्व्हिसिंग करून घ्यावे. विद्यार्थ्यांना कोणतेही शिक्षण घेतले असले तरी आपल्याला या ऑगस्ट महिन्यात भरघोस यश मिळणार आहे. उदात्त योग आहे. विद्यायोगाचा वापर पण या कुंडलीवर प्रभावकारी होणार आहे. आपल्या साथीला तो राहणार आहे. तुला राशी व्यक्तींनी तसेच विद्यार्थी वर्गाने सुद्धा चुकीचे मित्र परिवारापासून दूर राहावे, कारण 6वा शनी हा अनेक विविध समवेत समस्या टाकण्याचा घटना घडविण्याचे योग आपल्याला शनी करणार आहे. सावध राहावे. शत्रूपासून सावध राहावे. शत्रूची नजर आपले पूर्ण कार्यावर राहणार आहे. काही कामात अडथळे येत राहतील पण कामात आपणास यश मिळत राहणार आहे. लग्नविधीचे कार्य किंवा आर्थिक कार्य असेल ते गुपित रीतीने करावे. आपण ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांच्यावर तो आपली श्रद्धा आहे किंवा ज्यांचे आशीर्वाद आपल्याला आता प्राप्त होत आहे त्यांना याची सूचना द्यावी आणि आशीर्वाद घेऊन कार्य करावे. व्यावसायिकांना व्यापार क्षेत्रात नवीन अनेक अनुभव देणारा आहे. ऑगस्ट महिना असणार आहे. तुळा राशी व्यक्तींना घरातीलच लोकांचा आसपाव येतो. आलेला नव्हता असा अनुभव आपल्याला येणार आहे. पौर्णिमा जवळपासचा काळ हा धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा असणार आहे. उपासना सर्वांसाठी. तुला राशीसाठी घरातून बाहेर जाताना, घरात येताना पश्चिम दिशेचा उपयोग आपण करावा. सूर्यास्तानंतर पांढरे मार्बल मूर्ती देवी देवताचे दर्शन घ्यावे. शुक्रवारी किंवा रोज रात्री जेवणात दूध भात शक्यतोवर घ्यावा. शुक्रवारी अवश्य घ्यावे. शुक्रवारी पूर्ण पांढरे वस्त्र पुरुषांनी वापरावे. स्त्रियांनी इतर रंग कमी, पांढरा रंग अधिक असलेली वस्त्र वापरावी. स्त्रियांनी केसामध्ये मोगऱ्याची फुलं, पांढऱ्या रंगाची सुगंधी फुलं मात्र ती वापरावी. वृश्चिक राशी 8 क्रमांकाची राशी, स्वाभिमानी राशी. स्वामी मंगळ आहे. तेज यांच्या विरोधात जे जातील त्यांना भयंकर त्रास होतो असा मला प्रत्यक्ष अनुभव आहे. अनेकांचे अनुभव आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ हा स्वाभिमानी असतो, तापट असतो, क्रोधी असतो. वृश्चिक राशीचा स्वामी पण मंगळ आहे, परंतु हा 8वी रास असल्या कारणाने मृत्यूकारक आहे. म्हणजे शत्रूला मृत्यूकारक वेदना होण्याचा किंवा त्याप्रमाणे अनारोग्याची स्थिती होण्याची संभावना अधिक असते. हे म्हणून माहिती देण्याच्या ओघात मी ही माहिती देत आहे. नवम भाव, भाग्यभाव, दशम भाव, नशीबदैव, कर्मभाव यामधील गुरु रवी बुध भ्रमण आपणास अद्वितीय लाभ देणार आहे. आता पावेतोच्या सर्व समस्यातून आपणास मुक्ती मिळणार आहे. आपले समस्त शत्रू परास्त होणार आहे. अनेक आपल्याला मित्र पण परिवार लाभणार आहे. धनेश गुरु स्वामी, धनाचा स्वामी गुरु अष्टमात आपली उधारी उसरवारी ज्यांनी दिलेली नाही, उपकाराची फेड अपकारांनी केलेली आहे. आपण सांगितलेली कामे आपल्या उपकारानंतर त्यांच्यावर आलेली जबाबदारी असताना त्यांनी ती केली नाही, अशा अष्टमभाव वंशदोष मात्र लागणार आहे. याचा अनुभव लवकरच आपल्याला येणार आहे. पंचमातला शनी 7.5 कारक आहे. आपल्या संतती जी काही कामे करीत असतील त्यांना 7.5चा अनुभव घ्यावा लागणार आहे. शनीच्या भ्रमणात आपले स्वतःचे भावस्थान भाग्यभाव असल्यामुळे आपणास हाच शनी धनकारक ठरणार आहे. या ऑगस्ट महिन्यात बचत पण करणार आहे. शनी आपणावर मेहरबान राहील. पौर्णिमेच्या जवळपासचा हा काळ अद्वितीय लाभकारक असेल. आपण नवीन योजनाबद्दल विचार करीत असाल तर आपल्या स्वतःच्या वयोमानाकडे बघून विचार करावा. आता पावेतो येणारे झालेले अपयश या महिन्यात यशात बदल होणारे आहे. नवीन ओळखीतून आर्थिक प्राप्ती देखील होणार आहे. आपल्याला उपासना घरातून बाहेर जाताना तसे बाहेरून येताना उत्तर दिशेकडून यावे. सकाळी 10च्या आत सिंदूर लावलेल्या देवी देवतांची मूर्तीचे दर्शन घ्यावे. दर मंगळवारी दिवसाच्या जेवणात मसूर डाळीचा वापर करावा. या 8 राशी झाल्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क काल आपण मार्गदर्शन केलं. आज आपण सिंह, कन्या, तुला आणि वृश्चिक या 4 राशींचं केलेलं आहे. पुढच्या राशी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. असो, आजच्या कार्यक्रमाच्या समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. यांना यंत्रसिद्धी मागवायची आहे त्यांनी संपर्क ताबडतोब करावा, कारण आता दिवाळी, दसरा सण येत आहे, गणपती आहे,
गौरी पण आहे, अशा याच्यात लावलेली यंत्रसिद्धी लवकर प्रखर होत असते. काहींनी याचं स्पष्टीकरण मला मागितलं आहे की एक यंत्र मोठं आहे ते लक्ष्मीकारक, दुसरं यंत्र घरामध्ये लक्ष्मी स्थिर होणं आणि तिसरं यंत्र आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणं. श्रद्धा असेल तरच आपण या मागवाव्या. श्रद्धेलाच भाव असतो आणि भावातूनच आपल्याला लाभ मिळत असतो, हे लक्षात घ्यायला हवं. ही यंत्र जेवढी जुनी होतील, पारंपरिक होतील, पंजोबांनी लावलेली नातवाला श्रेष्ठ ठरतात, आजोबांनी लावलेली नातवाला श्रेष्ठ ठरतात, पंतूला श्रेष्ठ ठरतात आणि वडिलांनी लावलेली मुलांनाही श्रेष्ठ ठरतात. परंतु जेवढी पिढ्या जातील तेवढ्या यांना प्रखर शुभत्व येत असते आणि पारंपरिक याला वारसा मिळत असतो. म्हणून वर्तमान स्थितीत ही यंत्रसिद्धी जोपर्यंत प्रिंटिंग आहे तोपर्यंत आम्ही वाटप करणार आहोत. म्हणून ज्यांना हवी असेल त्यांनी आपल्याला माझ्याशी संपर्क साधावा. 9850015558. आजच्या कार्यक्रमाचा समापन याच ठिकाणी. सर्वांना शुभ आशीर्वाद.